कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। असं असतानाही मूर्तिजापूर शहरातील मधुकर पवार महाविद्यालय सुरूच असल्याचं दिसून आलं आहे। या महाविद्यालयाला विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी अकस्मात भेट दिली असता वर्ग खोल्यांमध्ये अध्ययन करत असलेले शेकडो विद्यार्थी दिसून आले। विश्वविद्यालय अनुदान आयोग मार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मूल्यांकनासाठी नॅकची द्विसदस्यीय एक केंद्रीय टीम या महाविद्यालयाच्या मूल्यांकनासाठी आली होती। त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती महाविद्यालय व्यवस्थापनाकडून करण्यात आली। केवळ अनुदान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जात आहे। असे करणे म्हणजे ठरवून दिलेल्या नियमाचा व आदेशांचा भंग असून व्यवस्थापनाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी। या संदर्भात तहसील व जिल्हाधिकाऱ्यांकडे दूरध्वनीद्वारे तक्रार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे। कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात असताना सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला। असं असताना येथील मधुकर पवार कला महाविद्यालय मात्र याला अपवाद ठरला आहे। विद्यापीठे जिल्हाधिकाऱ्यांनीही साथीच्या रोगाच्या प्रतिबंधासाठी अंमलबजावणी करण्याकरता गर्दीला प्रतिबंध घालण्याचं पत्र दिलं। त्यामध्ये शाळा महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत। मूर्तिजापूर शहरातील मधुकरराव पवार कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक उपस्थित ठेवलं जात आहे। दिवसभर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षक कर्मचारीही उपस्थित होते। दरम्यान चित्रीकरणासाठी गेलेल्या प्रतिनिधींना संस्था चालकांकडून मज्जाव करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। तहसीलदार पवार यांनी मनाई आदेश दिले असताना सुद्धा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बोलून अध्ययन करण्यात येत आहे। त्यामुळे महाविद्यालयात गर्दी होत असल्याने कोरोना प्रतिबंधाच्या उपायाकडे महाविद्यालय प्रशासनाकडून कमालीचं दुर्लक्ष केलं जात आहे। जिल्हा दंडाधिकारी विद्यापीठाच्या आदेशांचा भंग करणे, साथरोग प्रतिबंध कायद्याचा भंग करण्याचा प्रकार महाविद्यालय व्यवस्थापनाकडून होत आहे। या संदर्भात महाविद्यालयीन व्यवस्थापनाच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।